चला विद्यार्थ्यांनो, आज आपण काय शिकणार आहोत तर इयत्ता पहिलीचा गणित हा विषय आपण शिकणार आहोत. गणिताला सुरुवात करताना पहिल्यांदा गणितामध्ये येतं काय हा पहिला प्रश्न. आता विद्यार्थी कितवीचे आहेत? पहिलीचे. मग त्यांना गणितामध्ये काय काय असतं की संख्या पुढची कुठली आहे, मागची कुठली आहे, 1 ते 100 अंक कसे मोजतात, बरोबर. त्याच्यामध्ये अक्षरी लेखन, संख्येचं अक्षरी लेखन, वाचन, या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये येत असतात. बघा आता त्यातलाच गणिताचा पहिला टॉपिक आज आपण इथे शिकणार आहोत की आकार व चित्रांची तुलना. तुम्हाला जे काही आकार असतात त्या आकार व चित्र यांची काय करायची तर यांची तुलना करायची. काय करायची? तुलना करायची की हा आकार कसा आहे, तो आकार कसा आहे. म्हणजे या पाठामध्ये आपल्याला काय दिलेले ते बघूया. या पाठामध्ये दिलेल्या चित्रांचा, वस्तूंचा आकार, उंची यांची तुलना करून उत्तरं लिहायची आहेत. बघा तुम्हाला प्रश्न काय विचारतात किंवा या पाठामध्ये काय दिलेलं आहे. तुम्हाला चित्र दिलेले आहे, वस्तूंचा आकार, वस्तूंचा काय आहे आकार आहे, त्यांची काय आहे उंची आहे, यांची काय करायची तुलना करायची. म्हणजे हा कसा आहे आणि ही वस्तू कशी किंवा ती वस्तू कशी आहे यांची काय करायची तुम्हाला तुलना करायची. किंवा दिलेल्या घटकामध्ये तुम्हाला जो काय घटक दिलेला आहे तर आकार व चित्रांची तुलना, याच्यामध्ये लहान आणि मोठा, लहान आणि मोठा, जड हलका. जड म्हणजे काय रे, जास्त जड असते म्हणजे कसं असतं उचलायला खूप जड आहे वस्तू एखादी, आणि हलका म्हणजे सहज उचलता येईल अशी वस्तू. उंच, उंच सगळ्यांना माहिती. आणि ठेंगणा, ठेंगणा म्हणजे काय लहान. रुंद, अरुंद, रुंद रस्ता, अरुंद रस्ता, मागे पुढे, माझ्या मागे, माझ्या पुढे, जवळ आणि दूर, जवळची वस्तू आणि लांबची वस्तू. ही तुलना करून उत्तरे शोधायची आहेत. या सर्वांची तुलना करून आपल्याला काय शोधायचे आहेत तर उत्तरे शोधायची आहेत. प्रश्नात दिलेल्या आकृत्या किंवा चित्रांचे निरीक्षण करून प्रश्नांची अचूक उत्तरे द्यायची आहेत. तुम्हाला काय सांगितलंय, तुम्हाला जे काही प्रश्न दिलेले आहेत किंवा आकृत्या दिलेल्या आहेत आणि चित्राचे निरीक्षण महत्वाचं आहे. निरीक्षण करून प्रश्नांची अचूक उत्तरे द्यायची आहेत. निरीक्षण करायचं आहे आणि त्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला आकार आणि चित्रामध्ये काय काय गोष्टींचा समावेश आहे तर वस्तू, वस्तूचा आकार, चित्रांचा आकार, त्यांची तुलना करायची. उंची असेल, मागे पुढची असेल, जवळची आणि दूरची वस्तू असेल, लहान मोठेपणा असेल, एखादी वस्तू खूपच जड असते, एखादी वजनाला खूपच हलकी वस्तू आहे. त्याच्यानंतर रुंद रस्ता कुठला, अरुंद रस्ता कुठला, ह्या सर्व घटक ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आता आकृत्या, लहान मोठेपणा ओळखा. आता तुम्हाला ज्या काही आकृत्या दिल्या त्या आकृत्यामध्ये लहान आकृती आणि मोठी आकृती काय करायची आपल्याला ओळखायची आहे. की ह्याच्यामध्ये लहान आकृती कोणती, ह्या प्रश्नामध्ये मोठी आकृती कोणती, हे आपल्याला काय करायचं आहे तर ओळखायचं आहे. आता सगळ्यांना बॉक्स दिसतात बरोबर. हा 1 नंबरचा बॉक्स आहे, हा 2 नंबरचा आहे, हा 3 नंबरचा आहे आणि हे 4 नंबरचे बॉक्स आहेत बरोबर. आता बघा मी सगळ्यांना नंबर देते. 1 2 3 आणि 4. किती बॉक्स आहेत रे, आकृत्या आहेत किती आहेत 1 2 3 4. किती आकृत्या आहेत 4. आता ह्या 4 आकृत्यांमध्ये बघायचंय की आपल्याला त्यांनी काय सांगितले आकृतीच्या लहान मोठेपणा ओळखा. म्हणजे लहान आकृती कुठली आहे पहिल्यांदा आपण ती ओळखूया. लहान आकृती किती नंबरची येते 4 नंबरची लहान आकृती आहे का नाही. 3 नंबरची नाही, 1 नंबरची नाही. मग लहान आकृती कुठली आहे तर 2 नंबरची आकृती कशी आहे लहान आहे. दोन नंबरची आकृती कशी आहे लहान. तर 4 नंबरची आकृती कशी आहे बाळांनो मोठी. म्हणजे जी काही 2 नंबरची आकृती आहे ती कशी आहे
लहान आहे आणि जी काही 4 नंबरची आकृती आहे ती आकृती कशी आहे, मोठी आहे. आता सगळ्यांना वर्तुळ दिसतात, सर्कल दिलेला आहे मी, एक वर्तुळ आहे. तर या वर्तुळामध्ये त्यांनी प्रश्न सेमच विचारलाय की लहान मोठेपणा सांगा, की ह्याच्यामध्ये लहान आकृती कोणती, पहिल्यांदा ते ओळख. त्यांनी प्रश्न काय सांगितलाय, लहान आकृती ओळखा. ह्यांनी काय सांगितलं प्रश्न आपल्याला, लहान आकृती ओळखा. आता लहान आकृती ओळखायची. आता सगळ्यांना नंबर देऊया आपण. 1 नंबरची आकृती आहे ही 2 नंबरची आकृती आहे, ही 3 नंबरची आकृती आहे आणि ही 4 नंबरची आकृती आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर लहान आकृती ओळखायची आहे. 1 नंबरची आकृती लहान आहे का, नाही. 2 नंबरची नाही, ही पण लहान नाही, ही पण आकृती लहान नाही. ही आकृती लहान आहे का, बघू. 4 नंबरची कशी, पहिल्यांदा बघा. 4 नंबरची थोडी मोठी वाटते, म्हणजे लहान आकृती किती नंबरची आपली, 3 नंबरची आकृती कशी आहे, लहान. 3 नंबरची जी काही आकृती आहे ती कशी आहे बाळांनो, तर लहान आकृती आहे. 3 नंबरची आकृती कशी आहे, लहान आकृती आहे. म्हणजे कळालं. आता ह्याच्यामध्ये आकृत्यांमध्ये लहान मोठे पण आपल्याला ओळखायचं होतं की लहान आकृती कोणती. आता ह्याच आकृतीमध्ये मोठी आकृती कुठली आहे, तर 1 नंबरची आकृती कशी आहे, मोठी. 1 नंबरची आकृती कशी आहे, तर मोठी आकृती किती नंबरची आहे आपली, 1 नंबरची आकृती कशी आहे, मोठी आहे. आता पुढे उंच आकृती ओळखणे. आकृती ओळखायची, पण कुठली आकृती ओळखायची रे बाळांनो, उंच आकृती ओळखायची आहे. कुठली आकृती ओळखायची आहे, तर उंच आकृती काय करायची आपल्याला, ओळखायची आहे. की तुम्हाला हे काय जे काही चित्र दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात उंच आकृती कोणती आहे. आता उंच म्हणजे काय रे, उंच. आणि लहान, ठेंगा. लहान जो कोण असतो त्याला काय म्हणतो, ठेंगा म्हणतो. लहान बाळ, मोठा बाळ, उंच बाळ, बरोबर. आपल्या घरामध्ये असतात ना उंच व्यक्ती असतात, थोडेसे लहान असतात, थोडे लहान असतात, त्याच्यापेक्षा लहान असतात. ह्यांना काय म्हणतात, उंचीनुसार आपण काय करतो, सगळ्यांमध्ये फरक काढतो. बाबा हा एवढा उंच आहे, तो तेवढा उंच आहे, तो तेवढा उंच आहे, तो तेवढा उंच आहे. हे सगळ्या गोष्टी आपण कशा सांगतो, उंचीनुसार सांगत असतो. आता आपल्याला बॉक्स दिलेले, दंडगोल आकृती दिलेली. आता ह्याच्यामध्ये बघायचं आपल्याला की उंच आकृती आपल्याला काय करायची, ह्याच्यामध्ये उंच आकृती शोधायची आहे. आकृती शोधायची, पण कुठली आकृती शोधायची, उंच आकृती. ही उंच आकृती आहे का, आपण नंबर देऊया. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि हा किती नंबर आहे, 4 नंबर, बरोबर. ह्याच्यामध्ये उंच आकृती कुठली आहे, ही उंच आहे का, नाही. 4 नंबरची उंच आहे का, उलटे दिले का, घेऊया. 1 नंबर, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. किती आकृत्या दिल्यात तुम्हाला मी, 4 आकृत्या दिलेल्या आहेत, बरोबर. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. 4 नंबरची आकृती उंच दिसतीये का, नाही. 3 नंबरची आकृती उंच आहे का, नाही. 2 नंबरची आकृती उंच आहे का, नाही. 1 नंबरची आकृती उंच आहे. म्हणजे आपली उंच आकृती कुठली नंबरची येणार आहे, तर 1 नंबरची आकृती ही कशी आहे, उंच आहे. 1 नंबरची आकृती कशी आहे आपली, उंच आहे. आता बघा, ही आपली 2 नंबरची आकृती आहे. आता ह्याच्यामध्ये पण सेम करायचंय की उंच आकृती कोणती, उंच आकृती कोणती आहे ह्याच्यामध्ये,
उंच आकृती ओळखा असं सांगितलंय ना आपल्याला. मग ह्याच्यामध्ये उंच आकृती किती नंबरची आहे? पहिल्यांदा सगळ्यांना नंबर देऊ. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. बघा आपण सगळ्या आकृतींना काय दिलेले आहेत? नंबर दिलेले आहेत. 1 नंबरची आकृती, 2 नंबरची आकृती, 3 नंबरची आकृती आणि 4 नंबरची आकृती. आता ह्याच्यामध्ये काय सांगायचं आपल्याला की उंच आकृती कोणती? उंच 1 नंबरची आकृती उंच आहे का? नाही. 2 नंबरची, 2 नंबर आणि 3 नंबर मध्ये बघा 4 नंबरची तर उंच नाहीच आहे. तर 2 पेक्षा 3 नंबरची आकृती कशी आहे? थोडी बघा ही तर एवढी आहे बरोबर. म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडीशी ती काय आहे? उंच आहे. म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार आहे आपल्याला? 3 नंबरचा ऑप्शन येणार आहे की 3 नंबरची आकृती कशी आहे आपली? उंच आहे. बघा बाळांनो आपण आकृत्या बघितल्या. आता अजून एक आकृती बघूया आपण. आम्ही त्रिकोण काढलेला आहे एक. हा 2 नंबरचा त्रिकोण आहे. हा 3 नंबरचा त्रिकोण आहे आणि हा 4 नंबरचा त्रिकोण आहे. तर ह्या त्रिकोणामध्ये सगळ्यात मोठा त्रिकोण कोणता आहे? तर 1 नंबरचा त्रिकोण कसा आहे? सगळ्यात मोठा आहे. आणि सगळ्यात लहान त्रिकोण कोणता आहे? तर 3 नंबरचा त्रिकोण हा सगळ्यात लहान आहे. आता आपण ह्याच्यावर प्रश्न घ्यायचे का? आपण ह्याच्यावर प्रश्न घेऊया. मी प्रश्न दिलाय पुढील पैकी लहान आकृती कोणती? आता बघूया लहान आकृती. आपण आकृत्या काढूया. पहिल्यांदा 1 नंबरची आकृती काढूया. हा स्टार काढलाय मी 1 नंबरला. दोन नंबरला एक स्टार काढलाय. 3 नंबरला एक स्टार काढलाय. आणि हा 4 नंबरला एक स्टार काढलाय. बरोबर. आता ह्याच्यामध्ये मला काय सांगायचंय की ह्याच्यामध्ये लहान आकृती कोणती आहे? तुम्ही उत्तर द्यायचं. ह्याच्यामध्ये लहान आकृती कोणती आहे? 1 नंबरची लहान आहे, 2 नंबरची लहान आहे, 3 नंबरची लहान आहे का 4 नंबरची लहान आकृती आहे?
त्यांनी प्रश्न विचारलाय, पुढीलपैकी मोठी आकृती कोणती? कुठली आकृती शोधायची आता? मोठी. तर पुढीलपैकी मोठी आकृती किती नंबरची आहे? हे दोन्ही स्वाध्याय मुलांनी सोडवायचे आहेत. सगळ्यांना उंच लहान मोठी आकृती कळाली ना? तर हे दोन स्वाध्याय त्यांनी सोडवायचे आहेत. आणि तर मोठी म्हणण्यापेक्षा आपण जर म्हणलं की उंच आकृती कोणती आहे? उंच आकृती कोणती आहे? मोठे म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू की ह्याच्यापैकी उंच आकृती कोणती आहे? 1 नंबरची उंच आहे, 2 नंबरची उंच आहे, 3 नंबरची उंच आहे का 4 नंबरची आकृती कशी आहे? उंच आहे. त्याच्या पुढे काय आहे तर विविध संख्यांचे संख्याज्ञान. विविध संख्याचे संख्याज्ञान. आता विविध संख्या आहेत, आता 1 ते 100 पर्यंत संख्या आहेत. तर बघा, या पाठामध्ये दिलेल्या चित्र किंवा आकृत्यांचे निरीक्षण करून त्यांची संख्या मोजायची आहे. तुम्हाला काय दिलेले आहेत? आकृत्या दिलेल्या आहेत किंवा चित्र दिलेले आहेत. त्याच्यावरून काय करायची की त्यांची संख्या मोजायची आहे. तसेच अंक, तसेच अक्षरी अंक ओळखून योग्य तो पर्याय निवडायचा आहे. काय सांगितलंय त्यांनी? अक्षरी अंक. अंक कसा निवडायचा आहे? अक्षरी अंक निवडायचा आहे. अंक कसा निवडायचा आहे? अक्षरी अंक ओळखून योग्य तो पर्याय निवडायचा आहे. अंक किंवा अक्षरी. तसेच अंकी तसेच अक्षरी दोन्ही पण काय करायचे आहेत? ओळखून योग्य तो पर्याय निवडायचा आहे. योग्य तो पर्याय कुठला असेल तो आपण काय करायचा इथे? निवडायचा आहे. बघू ह्याच्यावर काय प्रश्न विचारले त्यांनी आपल्याला. चित्र पाहून संख्या मोजणे. आता सगळ्यांना चित्र दिसतात. आता यांनी काय सांगितलंय? चित्र पाहून संख्या मोजणे. म्हणजे हे चित्र बघायचं आणि त्यातून काय सांगायचं की ह्या चित्रामध्ये किती संख्या आहेत किंवा ह्या चित्र किती आहेत. हा जो बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये एकूण किती चित्र आहेत किंवा किती. आता पहिल्या बॉक्स मध्ये काय विचारले आपल्याला? गोल दिलेत. बरोबर. काय दिलेत आपल्याला? गोल दिलेत. मोजू आपण. 1 2 3 4 5. किती चित्र आहेत रे बाळांनो? किती आहेत चित्र? तर 5. किती आहेत? 5 आहेत ना. बॉक्स मध्ये किती संख्या चित्र आहेत? 5 चित्र आहेत. संख्या मोजून दिली आपण. किती संख्या आहे? 5. आता हे काय आहे बाळांनो? स्टार. बरोबर. हे काय आहे? स्टार. आता हे मोजायचं की ह्या बॉक्स मध्ये किती स्टार आहेत. 1 2 3 4 5 आणि किती आहेत? 6. म्हणजे ह्या बॉक्स मध्ये एकूण स्टार किती आहेत आपल्याला? 6. 6 आकडा दिलाय आपण. किती स्टार आहेत? पूर्णपणे 6 स्टार आहेत. बॉल किती आहे? गोल किती आहेत? 5. स्टार किती आहेत? 6. आता इकडची संख्या मोजा बघू. ही 1 नंबरची आकृती झाली आपली. ही 2 ही 3 आणि ही 4. आता काय मोजायचे आपल्याला? त्रिकोण मोजायचे. किती त्रिकोण आहेत? हे मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर 9 आहेत का? बघा आपण नंबर देता. 1 2
3 4 5 6 7 8 9. किती त्रिकोण आहेत? तर किती त्रिकोण आहेत आपल्याकडे बाळांनो? 9 आहेत ना, 9 त्रिकोण आहेत ना. बरोबर मोजा बघू परत. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती त्रिकोण आहेत बाळांनो? 9 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 9. आता 1 2 3 4. आता हे मोजायचे आपल्याला. हे किती आहेत मोजायचे. हा कलर दिसत नाही, आपण दुसरा कलर घेऊया. एक 2 3. बरोबर. किती आहेत? 3. आता हे आपण काय लिहिलेले? अंकी लिहिलेले. आता हे आपल्याला काही वेळेस काय विचारतात प्रश्न मध्ये की संख्या म्हणजे अक्षरे शोधायचे असतात. असे तुम्हाला ऑप्शन देतात की बघा हा आकृती किती मिळाली आपल्याला? 5. किती मिळाले? 5. बरोबर. आता ह्या 5 कसं करणार आपण? अक्षरी लेखन कसं करणार? 5. बरोबर. किती त्रिकोण आहेत? 6. कसं लिहिणार आपण? हा बरोबर. किती आहेत कोण? 9. 9. किती आहेत? 3. बघा चित्र पाहून आपण संख्या मोजलेली आहे आणि ती संख्या आपण अंकी पण लिहिली आणि अक्षरी पण लिहिली. काय वेळेस जर पेपरमध्ये आपल्याला अक्षरी आली तरी लिहिता आली पाहिजे आणि अंकी जरी आली तरी आपल्याला शोधून लिहिता आली पाहिजे. आता आपल्याला 1 ते 100 अंक सगळ्यांना माहिती आहेत. बरोबर. 1 ते 100 अंक कसे लिहिले जातात? अक्षरात लेखन. आपल्याला अक्षरात दिलेल्या संख्यांची अंकातील संख्या मोजणे. आता हिने आपल्याला काय दिलंय? अक्षरी दिले. बरोबर. आता ओळखायचंय कसं की ह्याची संख्या कशी आहे. आता इथे संख्या पहिली काय रे? 40. संख्या काय? 40. आता 40 माहिती किती किती असतात? 3 2 40 असतात का? नाही. असतात का? नाही. 4 3 1 के 4 2 4 43. 4 3 किती? 43. 3 0 30 आहेत का? नाही. 40 म्हणल्यावर किती? 4 0. बरोबर काय होतात? 40. म्हणजे उत्तर किती नंबरचं बरोबर आहे आपलं? 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. त्याला काय म्हणायचंय आपण? 40. 40 संख्या अक्षरी लेखनामध्ये काय दिलेली आपल्याला संख्या? 40. तर 40चं लेखन 40. पुढे 55. काय दिलंय त्यांनी? 55. 6 आणि 5 किती होतात बाळांनो? किती होतात? 65. 4 आणि 5 किती होतात? 4 आणि 5. 4 5 किती होतात? 45. 3 0 किती होतात? 30. आणि 5 5 किती असतात? तर 55. 5 5 55. 25. लिहिताना बघा कसं लिहिलंय? 25. 25. 3 0 30. हे बरोबर आहे का? मग नाही. आपल्याला काय शोधायचंय? 25. 4 5 किती? 45. बरोबर आहे का? नाही. 3 आणि 5. 3 5 किती? 3 आणि 5 35. 35 बरोबर आहे का? नाही. मग 2 आणि 5 किती होतात? 25. म्हणजे ऑप्शन नंबर किती बरोबर आहे आपलं? 2 नंबरचं ऑप्शन आपलं काय आहे? बरोबर आहे. किती उत्तर आहे? 25. 28. 28. संख्या कशी आहे बघा? 28. आता 28 शोधायची आपल्याला. 3 0 30. आहे का संख्या? नाही. 3 4 34. आहे का?
2 7 किती येतात? 27. किती येतात? आहे का? नाही. 2 8 किती येतात बाळांनो? 28. 2 8 28. म्हणजे उत्तर किती नंबरचं बरोबर आहे आपलं? 3 नंबरचं उत्तर काय आहे? बरोबर आहे. किती नंबरचं? 3. काय आहे उत्तर? 28. उत्तर काय आहे आपलं? 28. बघा आपण अक्षरे बघितले. अक्षरात दिलंय आपल्याला संख्या शोधायची. विद्यार्थ्यांना असे प्रश्न येतात. ह्याच्यासाठी हे सराव आहे की बाबा हे अशी संख्या बघा कसं केलंय. 40 संख्या कशी शोधली, 55 संख्या कशी शोधली, 25 संख्या कशी शोधली, 28 संख्या कशी शोधली. पुढे आता अंकात दिलेल्या संख्येचे अक्षरी संख्या ओळखणे. आता संख्या कशात दिली आपल्याला? अंकात. आता ओळखायची कशात? अक्षरात. मगाशी कशात दिली? अक्षरात. ओळखायची होती कशात? अंकात. आता प्रश्न काय विचारला त्यांनी? संख्या कशात दिली आपल्याला? अंकात. ओळखायची कशात? अक्षरात. हा 2 आणि 2. पहिली संख्या काय? 2 आणि 2. 2 2 22. हा पहिलं ऑप्शन काय? 23. बरोबर आहे का? नाही, 23 चुकीच आहे. 12 बरोबर आहे का? नाही. 25 बरोबर आहे का? नाही. 22 किती? 22. 2 2 22. परत 7 आणि 2 किती होतात? 72. किती होतात? 72. 7 2 72. आता 70. 7 आणि 0 70. चुकीच. 62. 62 नाही. किती आहे? 72 आहे. 62 विचारली का? नाही. चूक. 52. 52 आहे का? चूक. 72. 72 आहे का? है ना? मग ऑप्शन नंबर किती बरोबर आहे आपला? 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. काय ऑप्शन? 72. आता संख्या किती आहे? 19. संख्या 13 दिली का आपल्याला? नाही. कॅन्सल. संख्या 18 दिली का? नाही. 29 दिली का? नाही. किती संख्या आहे? 19. म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. 19. आता संख्या किती आहे रे बाळांनो? 93. किती आहे? 93. आता 92 रॉंग. 90 आहे का? नाही. 39 आहे का? नाही. तर 93 संख्या आहे. बरोबर 93. म्हणजे मगाशी आपल्याला अंकात अक्षरात दिलं तर अंकात शोधायचं होतं. आता त्याने प्रश्न काय केला की तुम्हाला कशात दिलंय? अक्षरात दिलंय. तुम्हाला शोधायचंय कशात? अंकात. अंकात दिलंय, अक्षरात शोधायचंय की अक्षरामध्ये ही संख्या कशी लिहितात. आता क्रमवार संख्यांवर आधारित प्रश्न. जे काही तुम्हाला क्रमवार संख्या येतात, क्रमवार, तर त्याच्यावर आधारित त्यांनी काय केलेले आहेत? आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. या घटकामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा सलग क्रम दिलेला आहे. बरोबर? 1 ते 100 पर्यंतच्या घटकांचा सलग क्रम दिलेला आहे. 1 ते 100 संख्या आधारित प्रश्न असतात. प्रश्न असतात कशावर? 1 ते 100 या घटकावर आधारित प्रश्न असतात. जसे मागील संख्या, मागील म्हणजे मागची, पुढील संख्या त्याच्या पुढची संख्या, 2 संख्यांमधील संख्या, अशा प्रकारचे प्रश्न दिलेले असतात. 2 संख्यांच्या मध्ये येणारी संख्या कोणती? बघा हा टॉपिक क्रमांक 3 आहे. आपण पहिल्यांदा एक टॉपिक बघितला. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण की लहान संख्या आकृती ओळखायची होती. लहान आकृती, मोठी आकृती. त्याच्यानंतरचा आपण टॉपिक बघितला. त्याच्यामध्ये आपल्याला काय ओळखायचं होतं की संख्या अक्षरात देतात, अंकात देतात, ते ओळखायचं होतं आपल्याला. आता तिसरा त्यातला प्रश्न चालू आहे आपला की क्रमवार संख्यांवर आधारित प्रश्न येतात.
1 ते 100 ज्या काही संख्या आहेत त्या संख्यांमध्ये काय विचारतात की पुढची संख्या कोणती, मागची संख्या कोणती, दोघांच्या मधली संख्या कोणती, ह्याच्यावर आधारित आपल्याला काय विचारले जातात तर प्रश्न विचारले जातात. बघा, क्रमाने येणारी मागची संख्या ओळखा. क्रमाने येणारे मागची म्हणजे बाळांनो समजून घ्या, मागची म्हणजे कुठली असते, मागे जी संख्या आहे त्या संख्येच्या अगोदर जी संख्या येते त्याच्यानंतर ती संख्या येते अशी मागची संख्या ओळखायची आहे ना. त्याच्या मागे कुठली संख्या आहे, म्हणजे आता 25 आहे बघा, आपण लिहूया 21, 22, 23, 24, 25. आता 25च्या मागे कोणती संख्या आहे बाळांनो, कोणती संख्या येते मग, संख्येच्या मागे कुठली संख्या येते तर 24 ही संख्या त्याच्या काय येते मागे येत आहे. म्हणजे इथे उत्तर किती येणार आहे बाळांनो आपल्याला 24. उत्तर किती येणार आहे 24. आता पुढे किती संख्या आहे 4 आणि 9 म्हणजेच किती रे बाळांनो 49. बरोबर 49. आता 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49 आहे ना 49. 49च्या मागे कोणती संख्या येते, मागे म्हणजे 49च्या अगोदर कोणती संख्या येते 48. त्याच्या आधीची संख्या ओळखायची आपल्याला म्हणजे 48. 48 नंतर काय येतं 49. आता संख्या किती दिली बाळांनो त्यांनी आपल्याला इथे किती दिली आहे, किती 97. बरोबर. म्हणजे आता पहिल्यांदा मला किती लिहायला लागेल 91, 92, 93, 94, 95, 96, 97 आहे ना 97. 97च्या मागची संख्या कुठली आहे बाळांनो तर कुठली संख्या येते तर 96 संख्या त्याच्या अगोदर येते. म्हणजे 96 नंतर किती येणार आहे आपलं बरोबर 97 येणार आहे. 96 नंतर किती येणार आहे 97. तर क्रमाने येणारी पुढची संख्या कोणती. आता मागची संख्या कळाली, एखादी संख्या दिली की त्याच्या आधी कुठली संख्या आहे हे करा. आता मी तुम्हाला गणित देते, तुम्ही तुमच्या वहीमध्ये बाळांनो सोडवायचे आहेत. ह्याच्या आधीची संख्या तुम्हाला काय करायची आहे, मागची संख्या काय करायची आहे तुम्हाला लिहायची आहे. ह्याच्या माग कुठली संख्या आहे हे तुम्हाला काय करायचंय लिहायचं आहे. बघा सगळ्यांनी पद्धतीने लिहून घ्यायचं हा. क्रमाने येणारी पुढची संख्या ओळखा. क्रमाने येणारी पुढची. आता बघा आता बघितलं आपण की मागची संख्या ओळखा. आता काय सांगितलंय ह्याच्या पुढे कोणती संख्या येते ते ओळखायचं. ह्याच्या पुढे तुम्हाला जी काही संख्या दिली त्याच्या पुढे कोणती संख्या येते हे आपल्याला काय करायचंय ओळखायचं आहे. संख्या किती बाळांनो 46. बरोबर लिहायचं आपण 41, 42, 43, 44, 45, 46, 47. म्हणजे क्रमाने येणारी पुढची संख्या कुठली आहे 46 नंतर कुठली संख्या येते तर 47 ही संख्या येते. कुठली संख्या येते बाळांनो 47. आता 67 बरोबर 61, 62, 63, 64, 65, 66, 67 आणि त्याच्या पुढची संख्या कुठली आली मग 68. बरोबर.
68. आता संख्या किती आहे बाळांनो? 43. किती संख्या आहे? 43. आता बघा 41, 42, 43. 43च्या पुढची संख्या कुठली आहे बाळांनो? 44. खूप छान. म्हणजे बघा तुम्हाला मागची संख्या कळाली, म्हणजे त्या संख्येच्या आधी कुठली संख्या आहे ती, आणि पुढची म्हणजे त्या संख्येच्या पुढे कोणती संख्या आहे ती. आता ह्याच्यावरची गणित घ्या तुम्ही सोडवायला. म्हणजे ह्याच्या पुढची संख्या आपल्याला काय करायची आहे? शोधायची आहे. तुम्ही सगळ्यांनी मागची संख्या आणि पुढची संख्या शोधायची आहे. तुम्हाला मी 3 गणितं दिलेत. मागच्या संख्येवरती पुढच्या संख्येवर किती गणितं दिलेली आहेत? 3 गणितं दिलेली आहेत. आपल्या बुक मध्ये नोट डाऊन करून घ्या सगळ्यांनी, नाहीतर स्क्रीनशॉट मारा ह्याचा. पुढे क्रमाने येणारी मधली संख्या ओळखा. आता क्रमाने तर येते, पण कुठली संख्या ओळखायची? मधली. मधी कोण आहे? आता कसं असतं, आपले 2 मित्र असतात, कधी कधी 3 मित्र असतात. तर 3 मित्रांच्या मध्ये एक खूप जीवलग, म्हणजे दोघांच्या मधला एक जण कोणतरी बसलेला असतो, तो लय जीवलग असतो. आता बघा इथं संख्या किती आपली? 12 संख्या काय आपली? 12. कशी येते संख्या? 11, 12, 13, 14. मग 12च्या आणि 13च्या मध्ये कुठली संख्या आहे बाळांनो? 13. मग ह्याच्या मधली संख्या कुठली असणार आहे आपली? 13. बघा आहे ना, 12च्या आणि 14च्या मध्ये संख्या कुठली आहे? 13. आता 35 बघा, 31, 32, 33, 34, 35, 36, 37. आता मग कुठली संख्या आहे? 36. बरोबर. आता ही संख्या कुठली आहे बाळांनो? 48. बरोबर. म्हणजे 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. बरोबर. आता दोघांच्या मध्ये कुठली आहे? 48 आणि 50च्या मध्ये कोण येत आहे? तर 49 ही संख्या येते. म्हणजे किती संख्या येते बाळांनो? 49. तुम्हाला 3 गणितं कळाली बाळांनो, की 12च्या आणि 14च्या मध्ये कुठली संख्या येते? 13. 35 आणि 37च्या मध्ये कुठली येते? 36. 35, 36, 37, 48, 49, 50. आता 59 आणि 60च्या मध्ये कुठली येणार मग? 59, 60. बरोबर. 59 आणि 60. आता 91 आणि 93च्या मध्ये कोण येणार मग? 91, 92. बरोबर. त्याच्यानंतर संख्या कुठली येणार आपली? 93. ह्याच्यावर आधारित गणित देऊ तुम्हाला.
सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जी गणितं मी सांगितलं सोडवायला ती तुम्ही सोडवायची आहेत आणि बघायचे आहेत सोडून की बाबा आपल्याला ही गणितं सुटतात का, शिकवता शिकवता सोडवली तरी चालतात. म्हणजे बघा तुम्हाला 2-3 गणितं कळाली की त्याच्या पुढची तुम्ही गणितं मनाने सोडवायची आणि उत्तर सांगायचा प्रयत्न करायचं की ह्याच्या पुढे काय असू शकतं, ह्याच्यामध्ये कोण आहे, ह्याच्या मागे कोण आहे. सगळ्यांना हे टॉपिक कळालेले आहे. पण गणिताचं आपलं पहिलं लेक्चर आज इथे संपत आहे.